आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 16वा दिवस होता आणि त्यांनी 16व्या दिवशी मराठा समाजाची बैठक आंतरवालीमध्ये बोलवली होती। जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहे। दादा, फडणवीसांवर नेमके आरोप काय आहे तुमचे, काय म्हणणं आहे तुमचं? सगळे सांगितले मी, आता काही म्हणणं नाही माझं। त्याला आता तिथं गेल्यावर दाखविले अरे तो मला त्याला बळी घ्यायचा, तो म्हणतो काटा आहे मराठा समाजाचा आणि भाजप मधला काटा आहे, सत्तेत यायचं असलं त्याचा काटा काढावा लागेल। तो 10% स्वीकारित नाही, आपल्याला शिक्षा देतो, याला संपवावं लागेल। बारसकर महाराजांच्या आरोपामागे नक्की फडणवीस आहे असं तुम्हाला खात्रीने वाटतंय? मीडियावाल्याने कोणाचं नाव घेऊन मला प्रश्न विचारू नका, मला तुम्हाला उत्तर नाही द्यायचं। बरं, पण तुमची तब्येत बरी नाहीये दादा, तरी तुम्ही मुंबईला जाण्याचा हट्ट धरलाय। देवेंद्र फडणवीसने सगळं उभा केलेलं आहे। मला उपचाराला तिथं सलाईन आणि गोळ्या आणल्यात त्यांनी, तो तिथं लावणार आहे, त्याला मला संपवायचं। बदनाम करायसाठी काही टीमा मुंबईत उभा केल्या, नेत्याला धमकीतोय तुम्ही काय कामाचे, एक पोरगा ऐकाना 10% घ्याय नाही, ओबीसीतून मागतंय सगळ्या सोयऱ्यांची, सत्ता आणायची असली तर त्याला संपवावं लागेल। मग बळी घेतो सलांच्या माध्यमातून एन्काउंटर करणार आहे। चल आलो तो आधारात, चल थांब तिथं। एक बामण मराठा संपवायला निघाला, नाटकं करतो। बाकीचे बामण बघ ना किती चांगले आहेत, तो कसले असली पैदा झाली, बाकीचे बामण किती चांगले आहेत, तो असला कसा आहे बघ ना। ते नितीन गडकरी कसे आहेत, जरा बाकीचे बामण बघ ते किती चांगले आहेत, तो अशी कशी पैदाशी की धमकून सगळा पक्ष मोठा करायला लागला, न येणारे लोक तो आत घ्यायला लागला। किंवा म्हणून तुम्ही चांगले चांगले वाकविलेत, याला काय आत्ता वाकवितो म्हणे मी, त्याचा एन्काउंटर करू, सांभाळून घेते पोलिस, नाही मग याला बदनाम करतो आणि एन्काउंटर करणारे आलो तो ऐकत, चाल। पण आज जेवढे मराठा बांधव आले होते बैठकीसाठी, ते झाले, तुमचे सहकारी झाले, या सगळ्यांचा अट्टा असं आहे की आता तुम्ही उपोषण सोडावं, ते तुमच्या पाठीशी राहतील सगळे मराठा आंदोलक, पण तुम्ही मुंबईला जाऊ नये, आपण निवांत जाऊ, तुमची तब्येत बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही नेहमी समाजाचं ऐकता, आज का अशी भूमिका घेतली? त्यांनी का म्हणून अचानक घेतली? कोर्टाची तारीख बदलून एका रात्रीत निर्णय बदलिला, आम्हाला कोर्टाला आदेश द्यायला लावले, त्याच्या अगोदर बी 2 दिवस द्यायला लागले, आम्ही कोर्टाचं मान्य केलं। त्यांनी काल गुन्हे दाखल करायला लावले पोरावर आमच्या राज्यभर, SP-च्या PIच्या हाताने। तो कसं काय अचानक निर्णय घेतो? मी काय अचानक निर्णय याच्यासाठी घेतला, मराठा समाजाला आधी सगळं सांगितलं, त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, तुमच्यात लय जीव आहे माझा, मी एकटा जाणार आहे, तो माझा बळी घेणार आहे ना, त्याला पाहिजे ना मी, चला आडेव घाल तुझ्या पोलिसाला म्हणा, गोळ्या घालायला लाव मला तिथं, नसता तुला सगळे स्वरीची अंमलबजावणी करावी लागणार। चल गाडी आडू नका दादा, तुम्ही ज्या समाजावर जितकं प्रेम करता, बघितलंय का महिला कशा रडतायत? दादा, तुमच्या डोळ्यात अश्रू आहे, महिलांच्याही डोळ्यात अश्रू आहे। देवेंद्र फडणवीस मराठ्यांची एकजूट फोडायला निघाला, माझा बळी पाहिजे तुला मी द्यायला यायले, चल तुझ्या सागर बंगल्यावर आलं, आम तो खानदानी असला ना तर थांब तिथं आलो। अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील सगळे सोयरे कायद्यावरती ठाम आहेत आणि बारसकर महाराज यांनी जे आरोप केलेले आहेत ते देखील फडणवीस यांनीच करायला लावलेले आहेत। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ठाम आहेत, ते सागर बंगल्याच्या दिशेने निघण्याच्या तयारीत आहेत। सध्या ते रस्त्याला लागलेले आहेत आणि काय मागणी तिथे करतात। मोहम्मद तोपेक्षा नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली, सराटी।